वन डे 5 पॉईंट सुपर डुपर हिट. सुरुवात बूममधून. धाराशिव बूम, नांदेड, शिवनेरी. अवघ्या 12 तासात 5ही पॉईंटला जबरदस्त यश. सगळे व्हिडिओ पाहणार आहोत याच व्हिडिओमध्ये. आज दिनांक 2 एप्रिल 2026, वार गुरुवार, चैत्र पौर्णिमा. श्री रामचंद्र प्रभू यांच्या सर्वात लाडक्या भक्ताची जयंती. तिन्हींचा हा मेळ आणि तुमचा बोरपॉईंटचा आलेला योगायोग. कुणाला 55 फुटाला माळ रानाला 2.5-3 इंच पाणी, कुणाला 190 फुटाला ड्राय भागात 3 इंच पाणी, कुणाला 2 इंच पाणी, कमीत कमी 1.5 इंच पाणी. सगळ्यात लोवर 5 नंबरचा पॉईंट. जे 2 इंच तोही चालेल आजच्या हायप्रेशर गाड्या पाहिल्यात तर. कंटिन्यू पाणी, असं नाही की नळी बदलताना पाणी येत आहे. फक्त एकच बूममधला पॉईंट आहे की ज्याला 1.25 इंच पाणी लागलेलं आहे, तेही 80 फुटाला, फक्त पूर्ण माळ रानावर. सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, पण हे जे काही यश मिळालं आहे हे त्या भगवंताच्या कृपेनं मिळालं आहे. त्या आदिशक्तीची कृपा तुमच्यावर आहे, त्या गजाननाची कृपा तुमच्यावर आहे, त्या गणपती बाप्पाची कृपा तुमच्यावर आहे, त्या हनुमंतरायाची कृपा तुमच्यावर आहे. त्यामुळंच तुम्हाला कालच्या योग्य दिवसाला, एवढ्या शुभ दिवसाला गाडी मिळाली. तुमचा बोरवेल झाला, तुम्हाला पाणी लागलं. भगवंताची एकच इच्छा आहे, फक्त झाडं लावावे. ज्यांच्याकडे क्षेत्र 1.5-2 एकर असेल त्यांच्यासाठी एक पर्याय आहे. त्यांनी शेताच्या पूर्वेला वडाचं झाड लावावं, शेताच्या मधोमध एक औदुंबराचं झाड लावावं, शेताच्या पश्चिमेला एक पिंपळाचं झाड लावावं. अन्यथा इतर झाडं लावण्याची गरज नाही. एखादे 2 लिंबाची झाडं असतील तर ती जतन करावीत. बाकी क्षेत्र आपल्या उत्पन्नासाठी ठेवावं. आता या तिन्ही झाडांच्या माध्यमातून परमेश्वराची कृपा तुमच्यावर निश्चित राहील आणि तो कधीही तुम्हाला उपाशी राहू देणार नाही. त्याचं एकच स्वप्न आहे, झाडं लावणे, सृष्टीचं रक्षण करणे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5ही पॉईंटचे सगळ्यांचे फोन नंबर देणार आहे. आपण एकमेकांशी बोला. मला 500 लोकांना हा व्हिडिओ शेअर करायचा नाही आहे. तुम्ही 5 लोक बदललात तरी खूप झालं माझ्यासाठी. आणि तुम्ही 5 लोक बदलण्यासाठीच, तुमच्यासाठीच परमेश्वरानं तुम्हाला पाणी दिलं आहे. प्रत्येकाला आता तुम्हाला विश्वास बसणार नाही की बचाट्यानं आम्हाला पाणी दिलं, पॉईंट दिला. हे सबसे चुकीचा विषय आहे. पाणी तुम्हाला भगवंताने दिलं आहे, आदिशक्तीने दिलं आहे, त्या मारुती रायाने दिलं आहे, त्या गणपती बाप्पाने दिलं आहे. आणि विश्वास ठेवा, बचाट्याला काही ढेमसं कळत नाही. आणि आयुष्यामध्ये जास्तीच्या अपेक्षा ठेवू नका. कुठं बंगला बांधायच्या अपेक्षा ठेवू नका. हाय त्यात समाधानी राहा. हाय ती मोटरसायकल, त्याच्यात समाधानी राहा. परमेश्वरानं दिलेत पैसे घ्या, परंतु आयुष्यामध्ये आलेली कमाई ही काही ना काही भगवंताच्या नावाची म्हणून ठेवा. चला, धाराशिव वीट इथं आपला पॉईंट झाला आहे. 350 फुटाच्या आसपास पाणी लागलं आहे. पाणी जे आहे ते 2 इंचाच्या आसपास आहे. व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. किल्ले शिवनेरी, संतोष भाऊ भगत मागच्या वर्षी दिलेला पॉईंट आहे. मागच्या वर्षी 2 पॉईंट दिले होते, त्यातल्या एका पॉईंटला 2.5 इंच पाणी मागच्या वर्षी लागलं होतं. आता नंबर 2चा पॉईंट त्यांनी मारलेला आहे, त्यालाही 2 इंच फुल पाणी लागलेलं आहे. त्यांचा नंबरसुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. बीड, उंबरविरा, बीड जिल्ह्यामध्ये, म्हणजे नंबरच सांगतो, 95 61 72 14 14. 2 पॉईंट झालेत. एकाला 3 इंच पाणी. एअरपास झाल्यामुळं तुम्हाला पॉईंटला पाणी व्हिडिओमध्ये जास्त दिसत नसेल, त्यांना फोन करून विचारा. एकाला 1.25 ते 1.5 इंच पाणी 80 फुटाला, म्हणजे असे 2 पॉईंट तिथं झालेत. त्यानंतर नांदेड, रुई पिंपळगाव इथं फक्त 55 फुटाला माळावर, म्हणजे माळावर आहे टेकड्यावर पूर्ण, तिथं फक्त 55 फुटाला 2.5 ते 3 इंच पाणी मिळालं आहे. परिस्थिती काय आहे, महिना कोणता आहे? यावेळी चांगले बोरवेल संपून गेलेले आहेत. आनंदा पावडे यांचा नंबर अवेलेबल आहे, म्हणजे त्यांच्या मित्राच्या शेतात हा बोरवेल झाला आहे. आनंदा पावडेचा नंबर त्यांच्या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीच्या दिलेला आहे. तर कोणाला शेतकऱ्याचा नंबर लागत असेल तर आनंद पावडे यांच्याकडून तुम्ही त्यांचा नंबर घ्या. त्यांचा नंबर आहे 98 34 26 0
42 5 स्क्रीनवर सुद्धा नंबर दिलेला आहे. आशा करतो की तुम्ही झाडं लावाल. जर नाही लावलेत, जर झाडावर प्रेम नाही केलं तर भगवंत तुमच्यावर प्रेम करणार नाही. हे पुन्हा एकदा सांगतो आणि थांबतो. एक शेवटचं सांगतो. तुम्हाला जर 5 इंच पाणी पाहिजे असेल, बांधाला असलेल्या झाडावर प्रेम करा आणि पूर्वेला एक वडाचं, शेताच्या मधोमध औदुंबराचं आणि शेताच्या वरच्या बांधाला पिंपळाचं, अशी 3 झाडं जतन करा. 3 भगवंत आहेत आणि दोन्ही बाजूला 2 लिंबाची, अशी 5 झाडं लावा. तुम्हाला 5 इंच पाणी मिळेल आयुष्यभर. एवढंही सांगतो, ज्याच्याकडे अर्धा इंच असेल त्यानं ही 3 झाडं लावा. पुढच्या 5 वर्षात त्याला 2.5 ते 3 इंच पाणी मिळेल. जशी झाडं मोठी होतील, या ईश्वराच्या साक्षीनं पुन्हा एकदा सांगतो की त्याला निश्चित पाण्याची कमतरता कधीच पडणार नाही. बाकी शेतात काय पेरायचं, काय लावायचं, तो तुमचा विषय आहे. काही पण लावा, मी तुम्हाला काहीही सांगणार नाही. त्याच्यावर परमेश्वरसुद्धा रागावणार नाही. फक्त झाडावर प्रेम करायला शिका. बाकी फक्त डोकं फोडायचं राहिलं. माझा हात वाकडा झाला. इकडे बघण्याच्या राड्यात हात वाकडा झाला ना. बांधले मोठे त्याला जरा प्रेशरचे. पाणी पाणी चांगलं लागलंय. पाणी चांगलं